आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय राहुल गांधीजी, सन्मान्य शिवराज पाटील जी, मधुसूदन मिस्त्री जी, मुकुल वासनिक जी, संपत कुमार जी, आपले उमेदवार हिंगोलीचे आमचे सुभाष वानखेडे जी, लातूरचे उमेदवार कामत जी, मंचावरील सर्व काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गंगाधरजी कुंटुरकर, कमल किशोर कदम जी, कबाडे गट जनता दल सेक्युलरचे कापडे साहेब, त्यांचे जिल्हा अध्यक्ष, सर्व आमचे महाआघाडीचे सर्व सहकारी आज या विराट सभेला या ठिकाणी सर्व नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या भागातून आलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम राहुलजींचं जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत आपण करायचं। राहुल जी आ गए हैं, राहुल जी आने वाले हैं और मोदी जी जाने वाले हैं। देशाचं भवितव्य, या महाराष्ट्राचं भवितव्य मित्र हो राहुलजींच्या दमदार नेतृत्वाने एक झंझावात निर्माण केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये निश्चितच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या जागा मोठ्या प्रमाणावर निवडून येण्याचे संकेत आज या ठिकाणी मिळू लागलेले आहेत। आणि म्हणून आपण पाहतोय मोदीजी नांदेडमध्ये, देवेंद्र फडणवीस एक नाही चार सभा घेत आहेत नांदेडमध्ये, रेल्वे मंत्री नांदेडमध्ये, गडकरी नांदेडमध्ये, अर्ध मंत्रिमंडळ नांदेडमध्ये। अशोक चव्हाणाचा एवढा झटका यांना बसलाय का, हा खरा प्रश्न नाही। हे सगळे नांदेडमध्ये आलेले आहेत। पण मित्र हो, यांनी किती जरी प्रयत्न केला, अशोक चव्हाण संपणार नाही। तुम्ही आहात, मला काळजी नाही, तुम्ही आहात, मला काळजी नाही। यांनी किती जरी कोणाला जरी आला आणि मंत्रिमंडळ सर्व मोदी 5 वेळा जरी आले, नांदेडची जनतेने मागच्याही 5 वर्षापूर्वी दाखवून दिलं, आम्ही काँग्रेस बरोबर आहोत, राहुल गांधी बरोबर आहोत, सोनियाजींच्या बरोबर आहोत, मनमोहन सिंग साहेबांच्या बरोबर आहोत। आणि आजही नांदेडची, हिंगोलीची, परभणीची, मराठवाड्याची, लातूरची जनता ही काँग्रेसच्या बरोबर राहणार आहे मित्र हो। आणि म्हणून चिंता करायची गरज नाही मित्र हो। आपण पाहतोय यांनी चुनावी जुमले भरपूर दिले, यांनी चुनावी जुमले भरपूर सांगितलं की आम्ही तुम्हाला बेरोजगारांना काम देऊ, शेतकऱ्यांना न्याय देऊ। हे सगळे चुनावी जुमले ठरले या देशामध्ये, तर बेरोजगारांना काम मिळालं। जगामध्ये आज दुर्दैवाने भारताचं सर्वात जास्त नाव जर घेतलं जातं तर बेरोजगारी सगळ्यात जास्त कुठल्या देशात असेल तर ती महादेशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अशा प्रकारची ख्याती आज देशामध्ये भारताची झालेली आहे। त्याला जबाबदार कोण आहे? हे मोदी सरकार जबाबदार आहे, ज्यांनी 5 वर्षापूर्वी नोकऱ्याचं आमिष दाखवलं, निवडणुकीमध्ये आले आणि 2-2 कोटी लोकांना रोजगार देऊ, आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं नाही। मित्र, मी खरं बोलतोय का? मला सांगा, खरं बोलतोय की नाही? आमच्या हाताला काम नाही, आमची मजाक उडवल्या जाते, जाके पकोडे बेचिये, भजे तलिये। अरे काय लावलंय काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या, गरिबाला न्याय मिळत नाही, अन्नधान्य रस्त्यावर आमचा शेतकरी फेकतोय, दूध रस्त्यावर फेकतोय, लाखोचा पोशिंदा आज एकदम अडचणीत मध्ये आलेला आहे। आत्महत्यावर आत्महत्या, आत्महत्यावर आत्महत्या रोज वाढत आहेत। ही चिंतेची बाब जरी असली ह्या सरकारला काही घेणं देणं नाही। दुष्काळाचे पैसे सांगितलं गेलं, आम्ही कर्जमाफी देऊ, कर्जमाफी झाली नाही। या ठिकाणी लोकांपर्यंत पैसे पोहोचले नाहीत, कर्जमाफी झाली नाही आणि रोजगारांना हाताला काम मिळालं नाही। चुनावी जुमले, चुनाव आया, जुमले बोलते गए आणि खोटं बोलत, खोटं बोल आणि रेटून बोल। पियुष गोयल नांदेडमध्ये आले काल, पियुष गोयलांनी माझ्यावर आरोप केला, अशोक चव्हाण म्हणे पैसे जमा करून दिल्लीमध्ये पाठवतात। पियुष गोयल जी, एका जबाबदार मंत्र्यांनी असे आरोप करणं शोभणार नाही।
तुम्ही काय करता हे जगाला माहिती आहे. तुमच्या ऊर्जा खातं आणि रेल्वे खात्यातून किती मलिदा मिळवला आणि कुठे पाठवला याची जंत्री जर काढली तर तुम्हाला भुईसपाट तुम्हाला पळून जावं लागेल. एवढे प्रकरण बाहेर येऊ शकतात. मित्र, कशाला आरोप करता? दुधल्या तांदळासाठी तुम्ही स्वच्छ आहात का? नांदेडमध्ये येता आणि आमच्यावर आरोप करता. काय दिलं मराठवाड्याला? नांदेडला रेल्वे, आमची मुलं जातात पुण्याला शिकायला, आमची मुलं जातात, आमच्या मुलीला रोजगार नाही पुण्याला शिकायला जातात. आमची रेल्वे घेते 12 तास, आमची रेल्वे घेते 12 तास. का हो? आम्ही काय पार केलंय? तिकडे बुलेट ट्रेन, अहमदाबादला बुलेट ट्रेन मिळते, अहमदाबादला बुलेट ट्रेन मिळते आणि आमच्याकडे एक्सप्रेस ट्रेनही मिळू शकत नाही. मित्र हो, तुम्हाला काय अधिकार आहे नांदेडमध्ये येऊन आमच्या लोकांवर टीका करण्याचा? मित्र हो, गडकरीजी नांदेडमध्ये आज, गडकरी साहेबांना मी विनंती करेन, गडकरीजी आमचे रस्ते बघा जरा. विमानातून येता, विमानातून जाता, जरा मराठवाड्यातले रस्ते बघा. तुम्ही मंत्री आहात, अहो मंत्री तुम्ही आहात सर, तुम्ही तुमची जिम्मेदारी आहे. त्या 5 वर्षामध्ये रस्त्याची चाळणी झाली, रस्त्यावर गाड्या चालू शकत नाही, ऍक्सिडेंट, माणसं मरतायत आणि तुम्ही मात्र सांगतायत दिवसाला आम्ही एवढे फलाना किलोमीटर आम्ही करतो. मित्र हो, हे सगळं काय चाललंय? काय मराठवाड्याची उपेक्षा आहे? मला कुठे प्रांतवाद, भाषावाद करायचा नाहीये. वस्तुस्थिती आहे, आम्ही मागे पडत चाललो, आम्ही मागे पडत चाललोय. आमचे प्रश्न असेच मागे पडत चाललोय मित्र. आणि म्हणून उद्योग नाही, इन्व्हेस्टमेंट नाही, गुंतवणूक नाहीये. आणि म्हणून मला सांगायचंय, म्हणून मला सांगताय मित्र, मला सांगायचंय, तुम्ही मला घडवलं, तुम्ही मला घडवलं, तुम्ही मला मोठं केलं. नांदेड वासियांचे उपकार शंकरराव चव्हाण कधी विसरले नाहीत आणि अशोक चव्हाण सुद्धा विसरणार नाहीत. मित्र, मला सांगायचं, तुम्ही मला घडवलं, तुम्ही मला मोठं केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं, मला खासदार म्हणून तुम्ही निवडून द्या, याच्यामध्ये मला तिळमात्र शंका नाही. ती लोक जी बाहेरून येत आहेत, ती आम्हाला वापरतायत, ते आम्हाला वापरतायत. अरे दोस्तो, ढूंढना ही है तो, ढूंढना है, ढूंढना ही है तो परवाह करने वालों को ढूंढिए, ढूंढना ही है तो परवाह करने वालों को ढूंढिए. इस्तेमाल करने वाले तो खुद ही आपको ढूंढ लेंगे, इस्तेमाल करने वाले तो खुद ही आपको ढूंढ लेंगे. ही जी माणसं बाहेरून येत आहेत ना, इस्तेमाल करने के लिए आमच्याकडे येतात मित्र. आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे, ही वंचित आघाडी जी उभ्या केलेली आहे, ती काँग्रेसची मतं खराब करण्याकरता उभी करून टाकलेली आहेत. काँग्रेसची मतं खराब करा, हे सगळं भाजपची बी टीम आहे. त्या भाजपनीच वंचित आघाडीला उभं केलं आणि त्या ठिकाणी उभं करून काँग्रेसला नुकसान करण्याचं षडयंत्र हे भाजपचं आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि म्हणून अधिक वेळ मी घेत नाही. राहुलजींना आपल्याला ऐकायचंय, आपल्याला या ठिकाणी राहुलजींचं मी स्वागत करतो. मला 19 तारखेला हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रॉपरेटर हाफिज मजरुल्लाह बेग, अदर बेग, अल बरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, दिगलू नाका, नांदेड़. नांदेड़ न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है.